शहरातील नालेसफाईची कामाची डेडलाईन संपली असतानाही नालेसफाईची कामे सुरूच. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच भ्रष्टाचार उघड. रस्ता ट्रकमुळे खचला आणि येऊर येथील तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. घरात बँकेची ब्रँच. अगं चला, मुहूर्त जवळ आला. वी आर रेडी. फॅक्टरीच काय? खरंच घरात ब्रँच. कमाल आहे. आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता. कारण आता आपली TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा. अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन. नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. शहरातील नालेसफाईच्या कामाची डेडलाईन संपली असताना शहरात नालेसफाईची कामे सुरू आहेत. 81% इतकी नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला असून नालेसफाईची कामे 50% देखील झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यामुळे आयुक्त आर राजीव यांनी स्वतः या कामात लक्ष घालून शहरातील विविध भागातील नालेसफाईची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. 31 मे पर्यंत 82% इतकी कामे झाली असल्याचा घनकचरा विभागाचे उपायुक्त बालाजी खतगावकर यांनी सांगितलंय. पुढील आठवड्यात 100% कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप शहरातील मुख्य नाल्यांची अजून साफसफाई झाली नसल्यामुळे नालेसफाईबाबतचा पालिका प्रशासनाचा दावा खोटा असून 50% देखील नालेसफाई झाली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला आणि काँग्रेसचे गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. तब्बल 1750 कोटीचा बजेट मांडणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचे प्रवेशद्वारच भ्रष्टाचाराचा बोगस कॉन्क्रीटने मानले असल्याचे उघड झाले आहे. बुधवारी संध्याकाळी महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भला मोठा खड्डा पडून जमिनीखाली मोठे विवर असल्याचे दिसून आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयाच्या टेरेसवर मोकळ्या जागेत सुशोभीकरण करण्याचे काम सुरू असून त्यासाठी बुधवारी संध्याकाळी रेती घेऊन आलेल्या लॉरीनं पालिकेच्या प्रवेशद्वारातून आत येताच लॉरीचे चाक आवारातील पेवर ब्लॉक खचून निर्माण झालेल्या खड्ड्यात फसले. आवारातच भला मोठा खड्डा पडून जमिनीखाली विवर स्पष्ट दिसून आल्यानं महापालिकेत खळबळ उडाली आहे आणि लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची धावपळ सुरू झाली. तेव्हा घाईघाईत लॉरीतील रेती त्या खड्ड्यात टाकून तो तात्पुरता खड्डा बुजवण्यात आला. ठाण्यातील येऊरच्या जंगलात MBA झालेल्या तरुणानं पॅन्टच्या सहाय्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचं कारण अजून समजू शकलं नसलं तरी त्याचे मानसिक संतुलन ढासळलं होतं. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुशील दमाळे असे त्याचे नाव असून तो आपल्या चुलत भावाकडे कळव्यात राहत होता. सुशील हा मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावर जातो म्हणून घरातून निघाला. तो रात्री परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी येऊरच्या जंगलात पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात नालेसफाईची डेडलाईन वाढवून सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलीभगत आणि बाळकूम येथे अज्ञात चोरट्यांनी पळविली स्कॉर्पिओ कार. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. 31 मे पूर्वी नालेसफाई न झाल्यास अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांनी दिले होते. आता मात्र 5 जून पर्यंत डेडलाईन वाढवून देऊन सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलीभगत असल्याचं दाखवून दिलंय. शहरात 101 नाले असून यापैकी नौपाडा प्रभाग समितीत 22 नाल्यांची 88%, कोपरीत 12 नाल्यांची 86%, वागळे स्टेट मधील 12 नाल्यांची 87%, माजिवड्यातील 24 नाल्यांची 86%, रायलादेवी येथे 36 नाल्यांची 90%, वर्तकनगर येथील 25 नाल्यांची 83%, उतळसर येथील 19 नाल्यांची 80%, कळवा येथील 65 नाल्यांची 84% सफाई झाल्याची आकडेवारी महापालिकेने जाहीर केली आहे. यंदा 81% नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र पावसाळ्यात या दाव्याचं खरं स्वरूप समोर येईल हे निश्चित. मित्रासह ठाण्यात दिल्लीवरून फिरण्याकरता आलेल्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची स्कॉर्पिओ कार चोरीला गेल्याची घटना मंगळवारी ठाण्यात उघडकीस आली आहे. गेले काही दिवसात ठाण्यातून गाड्या चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीत राहणारे दलबीर सिंग हे आपल्या मित्रासह ठाण्यात फिरण्याकरता आले होते.
हे सर्वजण बाळकुम येथील रेम्बो हॉटेलमध्ये उतरले होते. सोमवारी रात्री त्यांनी हॉटेलसमोर पार्क केलेली स्कॉर्पिओ कार अज्ञात चोरांनी लंपास केली. या प्रकरणी कापडवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदर यांचा वाढदिवस उत्साह साजरा आणि मासुंदा तलावात महिलेची आत्महत्या. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. वागळे पूर्व विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदर यांचा वाढदिवस बुधवारी त्यांच्या चाहत्यांनी केक कापून उत्साह साजरा केला. वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे, महापौर अशोक वैती, शहर प्रमुख रमेश वैती यांनी नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदर यांना त्यांच्या राहत्या घरी शुभेच्छा दिल्या. वागळे पूर्व विभागातील सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. विभाग प्रमुख नारायण तांबे आणि शाखा प्रमुख किसन सारदर यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रतिष्ठा वृत्तवाहिनी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. ठाण्यातील मासुंदा तलावात उडी घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या महिलेचे वय 50 ते 55 वर्षे असून तिने बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास तलावात उडी घेतली. ही बाब येथील बिगारी काम करणाऱ्या एका कामगाराच्या लक्षात येताच त्याने तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. तिला तलावातून बाहेर काढून ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिचा मृत्यू झाला. आजच्या ठळक घडामोडीत पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईच्या कामाची डेडलाईन संपली असतानाही नालेसफाईची कामे सुरूच. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच भ्रष्टाचार उघड, रस्ता ट्रकमुळे खचला आणि येऊर येथे तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.